कल्याण नगर महामार्गावरील डिंगोरे ते डुंबरवाडी टोलनाका दरम्यानचा साधारण 20 किलोमीटरचा टप्पा गेल्या 10 महिन्यांपासून अपघातांसाठी हॉटस्पॉट ठरला आहे. प्रामुख्याने पिकअप आणि दुचाकींच्या अपघातात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. या रस्त्यांवर सुरक्षेचे उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी साईड पट्ट्याच्या कडेला गवत उगवले आहे. वळणावर वेगात आलेली वाहने उलटी होऊन अपघात झाले आहेत. मार्चमध्ये लवणवाडी परिसरात पिकअपची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले होते. एप्रिलमध्ये पिकअप आणि इनोव्हा धडकेत 3 जण मृत्युमुखी पडले होते. सप्टेंबर महिन्यात पिकअप दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील 2 जण ठार झाले, तर 17 नोव्हेंबरला कोळमाथा येथे एसटी बस आणि दुचाकी धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला होता. काल झालेला तिहेरी वाहनांचा अपघात जेथे घडला तेथे दोन्ही बाजूंना तीव्र उतार आणि वळणाचा रस्ता आहे.